त्यासाठी खरे चॅम्पियन माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके तरुण, लाडके ज्येष्ठ आहेत। आणि म्हणून तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता, तुम्हारा एहसान कभी चुका नहीं सकता। मांग लो अगर जान तो इनकार नहीं कर सकता। माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत, माना जिंदगी लेती है इम्तिहान बहुत, तुम अगर साथ हो तो कभी हार नहीं सकता। आणि म्हणून तुम्ही सोबत आहे, अरे तोपर्यंत मला काही टेन्शन नाही। तोपर्यंत कोणी किती आरोप करू दे, किती देव पाण्यात बुडवू दे, या एकनाथ शिंदेचा बाल बाका होऊ शकत नाही। कारण मी जेव्हा 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणायचे लोक, तुमचा एकनाथ शिंदे म्हणायचा सीएम म्हणजे कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे। आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, सर्वसामान्य माणसाला समर्पित असं काम आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून ऊन वारा पाऊस, नागपूरला मला वाटतं पाऊस पडला, याची तमा न बाळगता तुम्ही आज मला इथं भेटायला एवढ्या मोठ्या संख्येने आलात। तुमचं दर्शन घ्यायला मी आलो, कारण भेटल्यानंतर संवाद साधता येतो। आपलं एकमेकांचं जे काही नातं आहे ते काय फक्त निवडणुकीपुरतं नाहीये। आणि म्हणून मी तुमचे शब्द, तुमचे आभार कोणत्या शब्दात मानू मला कळत नाही। तुम्ही, मला माहित होतं संजय 100 नाही 200% जिंकणार, आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तो 2009, 2014, 2019 अशी हॅट्रिक त्यांनी मारली, आणि तुमच्या आशीर्वादाने 2024ला चौकार मारून टाकला। आणि यापूर्वी ते मंत्री होते, आता मंत्री प्लस पालकमंत्री, सोने पे सुहागा यालाच म्हणतात ना। आणि म्हणून त्यांना मी सांगितलंय, तुमचं मंत्रालय फक्त मंत्रालयात असता कामा नये, तुम्ही लोकांमध्ये गेलं पाहिजे। आपल्या सगळ्या मंत्र्यांना सांगितलंय, लोकांमध्ये जा, फील्डवर जा, भागाभागात जा, लोकांशी बोला, संवाद साधा, तिथं निर्णय घ्या। लोकांमध्ये गेलं पाहिजे, आपल्या सगळ्या मंत्र्यांना सांगितलंय, लोकांमध्ये जा, फील्डवर जा, भागाभागात जा, लोकांशी बोला, संवाद साधा, तिथं निर्णय घ्या। सरकार आपल्या दारी, शासन आपल्या दारी आपण आणलं। बाळासाहेब म्हणायचे, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, आणि म्हणून आपण शासन आपल्या दारी सुरू केलं। तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्या एका छताखाली सगळ्या योजना, अगदी दाखल्यापासून, पॉवर टिलर पासून, ड्रोन पासून, ट्रॅक्टर पासून, घराची चावी पासून सगळे लाभ आपण दिले। का यापूर्वी लाभ नव्हते? यापूर्वी योजना नव्हत्या का? यापूर्वी लाभार्थी नव्हते? होते, परंतु ते लाभ घ्यायला जायचे, कटकट चक्रा मारून थकून जायचे, लाभ सोडून द्यायचे। म्हणून महायुती सरकार, मी, देवेंद्रजी आणि अजितदादा, आम्ही निर्णय घेतला की लोकांच्या दारी जाऊन त्यांना लाभ द्यायचे। तुम्हाला विश्वास नाही बसणार, लाभार्थी किती होते माहित आहे? 5 कोटी लाभार्थी निघाले। 5 कोटी लोकांना हे लाभ त्यांच्या दारात मिळाले। हे काम आहे सर्वसामान्य सरकारचं, सर्वसामान्य जनतेचं, सर्वसामान्य जनतेची सेवा करणं हे सरकारचं काम असतं। कायदे कुणासाठी असतात? सरकार कुणासाठी असतं? जो दुःखी आहे, शोषित आहे, पीडित आहे, गरीब आहे, त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपण केलं। माझ्या लाडक्या बहिणी, कितीतरी लाडक्या बहिणी म्हणाल्या, हे 1,500-3,000 रुपये आज आमच्या कच्च्या बच्चांना, घरातल्या लोकांना आधार झाले। आज काही माझ्या लाडक्या बहिणींनी ग्रुप केले, एकत्र ग्रुप केले, काही लोकांनी 10, 20, 50, 100, 300 लोकांची, महिलांची क्रेडिट सोसायटी त्यांनी केली। 30 लाखाचं त्यांचं भाग भांडवल तयार झालं। आता व्यापार करतायत, व्यवसाय करतायत, छोटा व्यवसाय वाढवतायत। हे सगळे पैसे अर्थव्यवस्थेत येत आहेत, आणि सगळ्यात अर्थव्यवस्थेमध्ये कोण नंबर 1 ला असेल तर या माझ्या लाडक्या बहिणी नंबर 1 ला आहेत। कारण ते कर्ज घेतात, 1ही रुपया बुडवत नाहीत, हे असं त्यांचं काम आहे। आणि म्हणून उद्योग मंत्री इकडे आहेत, तुमच्याकडे पण योजना आहे ना काहीतरी 35%, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना, या लाडक्या बहीण लाडक्या भावांसाठी 35% सबसिडी आहे। संजय, त्या योजनांचा देखील फायदा आपल्या बहिणींना झाला पाहिजे। नुसते पैसे देऊन नाही तर
त्यांना स्वतःच्या पायावर उभा करायचं आहे, त्यांना लखपती बनवायचं आहे. जसं मोदी साहेबांचं स्वप्न आहे लखपती दीदी, तसं आपल्याला देखील या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणींना लखपती बनवायचं आहे. मी आपल्याला सांगतो,